शेती आणि मातीचं दुःख, वेदना आणि वास्तव मांडण्यासाठी उभा आहे. ते केवळ दुःख मांडून आणि सहानुभूती व्यक्त करून मला आपल्या सगळ्यांतून जायचं नाहीये, तर जाताना असं काहीतरी सांगायचंय ज्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. हा एक अतिशय महत्वाचा असा प्रयोग शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने इथं जो होतोय, ही काळाची गरज आहे. कारण आज ज्या प्रकारे हा महोत्सव इथं आयोजित केलाय तो काही साधा नाहीये. त्याच्यासाठी खूप मोठे कष्ट सगळ्यांचे आहेत. सगळी टीम काम करते. अजय सरांची इच्छा होती, सोनर सर तर पूर्ण वाहून घेऊन या सगळ्या कार्यात काम करतायत. माझे मित्र सुशीलजी सोबत आलेले आहेत, किशोरजी सोबत आलेले आहेत आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांमधून आलेली ही सगळी मंडळी. खरं तर शेतकरी शेती करतो आणि शेतकरी कीर्तन करतो किंवा वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालतो, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. शेतकरी शेती करतो हे त्याचा कीर्तनच आहे. शेतकरी आणि वारकऱ्यामधलं साम्य काय हे जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला दिसतं, वारकऱ्याला आस कशाची आहे? विठ्ठलाची आहे. त्याला काही हवंय का? त्यानं सगळं सोडलंय देवावर. शेतकऱ्यानं त्याचं जे काही आहे ते सगळं सोडलंय देवावर. आणि या शेतकऱ्याच्या साठी शेती हा आपल्या अंतरात्म्याचा एक भाग आहे. आणि वारकऱ्यासाठी सुद्धा विठ्ठलाची भक्ती अंतरात्म्याशी संवाद आहे. हे वारीचं येणं जाणं केवळ मंदिरात येण्या जाण्यापुरतं मर्यादित नाहीये. वारकऱ्याचं ते एकरूप होण आहे. गेलो, डोकं टेकवलं, आलो, धर्म पाळला एवढं नाहीये. समर्पण आहे, समर्पण. आणि अगदी तशाच प्रकारचं समर्पण हे शेतकऱ्यांचं आहे. शेतकरी, कष्टकरी, मी जेव्हा शेतकरी म्हणतो तेव्हा तो फक्त शेतकरी येत नाही, तर त्याच्यासोबत कष्टकरी सुद्धा येतो. आणि मग हे त्यांच्या जीवनशैलीचं एक असं भाग्य आहे जिथं नैतिक मूल्यांना, सामाजिक एकजुटीला आणि सर्जनशीलतेला एक आध्यात्मिक अशा प्रकारचं स्थान जसं वारकऱ्याच्या आयुष्यात आहे तसं ते शेतकऱ्याच्या आयुष्यात आहे. त्यामुळे शेतकरी आणि वारकरी हे अजिबात वेगळे नाहीयेत. मूलतः आपण जर बघितलं, मी एका गावातला आहे, खेड्यातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. माझे वडील शेतकरी आहेत, माझी आई शेतकरी आहे. आणि केवळ सातबाऱ्याचे शेतकरी नाहीयेत. त्या कपड्यांवर जाऊ नका. आता हे ज्या क्षेत्रात काम करतो म्हणून हे येतं. आणि आजही मी म्हटलं की इथे येतं तर वारकरी संप्रदायाच आपण वेशात जायला हवं म्हणून मी आलोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही शेती, इथला शेतकरी आणि इथला वारकरी एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकाच नाण्याच्या. मूळ वारकरी कोण आहे? वारकरी संप्रदायातला हा जो वारकरी आहे तो कोण आहे? कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, व्यापारी आहे,
इथला शेतकरी आणि इथला मजूर हेच इथले वारकरी आहेत. त्यांचं ते जगणं आहे. कसं आहे जगणं? तुम्ही वारी घ्या, वारीचं कॅलेंडर बघितलं तुम्ही? हे वारीचं कॅलेंडर शनिवार रविवार आहे का? उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत का? हे नोकरदारांचं कॅलेंडर झालं. बरोबर आहे ना? शेतकऱ्याच्या कॅलेंडरची वारी जोडली संतांनी. कशी जोडली? आधी तू पेर, कष्ट कर, कष्ट केले, पेरणी केली, पाऊस पडला, सगळं झालं. ती जी मधला काळ असतो जेव्हा काम नसत तेव्हा वारीला चल. म्हणून वैशाख अक्षय तृतीयेच्या नंतर पेरणीचा जो काळ आहे त्या काळानंतर वारी आली. पेरणीनंतरचा 20-25 दिवसांचा जो तुलनेने कमी कष्टाचा काळ असतो त्या काळात वारी आली. हे कॅलेंडर कुणासाठी बनलंय? हे कॅलेंडर शेतकऱ्यासाठी बनलेलं आहे, इथल्या कष्टकऱ्यांसाठी बनलेला आहे. पुन्हा कार्तिकी. कधी आहे कार्तिकी? हा कार्तिकीचा सोहळा सुद्धा जेव्हा कामं सगळी संपलेली असतात तेव्हा तो सुद्धा काळ आहे. त्यामुळे ही सगळी वारकरी परंपरा ही शेतकरी आणि कष्टकऱ्याशी मिळती जुळती आहे. शरद ऋतूमध्ये येणारी कार्तिकी वारी सुद्धा शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून तिची आखणी केलेली आहे. त्यामुळे हा केवळ योगायोग नाहीये, हा योगायोग नाहीये. शेतकऱ्यांच्या जीवन चक्राच्या भोवती आखलेलं हे सगळं वारीचं चक्र आहे. आणि शेतकऱ्याला विश्रांती मिळायला हवी, त्याला आनंद साजरा करता यावा, त्याच्या रोजच्या जगण्यातून, त्याच्या रोजच्या दुःखातून त्याला दोन गोष्टी थोडस दूर जाता यावं, सामाजिक बंध त्याचे मजबूत व्हावेत. वारी काय? वारी माणसांना जोडणारा सोहळा आहे. आणि म्हणून ही वारी खरं तर शेतकऱ्यांचा सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच आज या व्यासपीठानं जी मांडणी केली वारकऱ्याला शेतकऱ्याशी जोडण्याची, बघा शेतकरी वारकरी ह्या दोघांना जोडण्याचं जे अतिशय महत्वाचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. केवळ वारकऱ्याला धर्माशी जोडणं नाही तर त्याचा जो कर्मधर्म आहे, शेतकऱ्याचा धर्म काय? कर्म. त्याचा सगळ्यात मोठा धर्म, त्या धर्माशी जोडण्याचं काम जे आपण इथं सगळ्यांनी केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि शेतकरी जीवन यांच्यात मूल्यांची जी जवळीक आहे ती जवळीक साधण्याचा प्रयत्न सुद्धा आपण सगळ्यांनी केलेला आहे. शेतकरी वर्षभर मातीशी एकरूप होऊन कष्ट करतो आणि वारकरी मात्र वर्षभर त्या विठ्ठलाशी पांडुरंगाशी एकरूप होतो. वारीत कीर्तन करतो, भजन करतो, मनन करतो, चिंतन करतो. तेव्हा त्याला आयुष्याचं सगळं जे सार आहे ते सापडत जातं. हे अतिशय महत्वाचं वाक्य मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आज शेतकरी कुठल्याही परिस्थितीत जगायची त्याची अवस्था राहिलेली नाही, हे वास्तव आहे. पण या शेतकऱ्यांना जर आज एकमेव आधार, शेतकऱ्यांना जर केवळ एकमेव मानसिक आधार जर उरलेला असेल तर तो केवळ विठ्ठलाचा उरलेला आहे. त्याचा या जगात आता कुणी उरलाय असं त्याला वाटत नाही. त्यामुळे सगळी संकट आली शेतीतली, 18 वेगवेगळ्या प्रकारची जी संकट येतात त्या सगळ्या संकटामध्ये त्याला फक्त आधार विठ्ठलाचा वाटतोय. आणि जर समजा ही वारकरी संप्रदायातली कीर्तन नसेल, भजन नसेल, चिंतन नसेल, मनन नसेल तर एवढं मोठं नैराश्य पचवण्याची ताकद या शेतकऱ्यांना कोणी दिली असेल तर ती वारकरी संप्रदायानं दिलेली आहे. विचार करा, जर सामान्य माणसाला, या शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना आपलं मन हलकं करण्यासाठी, कुठेतरी डोकं टेकवण्यासाठी आणि कदाचित आपल्या रोजच्या जगण्यातली सगळी जी व्यथा आहे ती व्यथा विसरण्यासाठी एवढंच एक माध्यम आहे. आम्हा तरुणांना 100 माध्यम असतील पण शेतकऱ्याला आणि शेतमजुराला माध्यम हे केवळ
हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुष्काळ आहे, बाजारभाव आहे, हवामान बदल आहे, या सगळ्यामध्ये मानसिक आधार देण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत आहे. समता आहे, समानता आहे, सदाचार आहे, परस्पर सहाय्य, या सगळ्याचा वापर शेतकरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये करतो. हे सगळं येत आहे ते वारकरी संप्रदायामधूनच. म्हणूनच वारकरी आणि शेतकरी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. हे दोघं एकमेकांच्या घट्ट हातात हात घालून चालतायत. दगडांच्या खडकांच्या भूमीत रुजलेली, मातीशी एकरूप झालेली ही सगळी माणसं आहेत. आणि या माणसांचा ध्यास एकच आहे, ते म्हणजे कष्ट करणं, कर्म करणं आणि सगळं देवावरती सोडणं. तुकाराम महाराज हे स्वतः शेतकरी होते आणि तुकाराम महाराजांचं सगळं जे जीवनाचं सार होतं ते सार सुद्धा शेतीशी निगडीत होतं, आपल्या प्रपंचाशी निगडीत होतं. त्यांनी जे तत्वज्ञान जगाला सांगितलं ते शेतीतून आलेलं तत्वज्ञान आहे. एक दाणा पेरावा, त्याने स्वतःला गाडून घ्यावं, तेव्हा कुठे झुपकेदार आपल्याला एक कणीस मिळतं. हे तुकोबा जेव्हा त्यांचा सांगतात, जीवनाचा अर्थ सांगतात, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, एका दाण्याचे 100 दाणे करायचे असेल तर तुम्हाला आधी गाडून घ्यावं लागतं. हा जो विचार तुकोबा आपल्याला देतात तो त्यांच्या जगण्यातून आलेला विचार आहे. त्यामुळे तुकोबांचा हा विचार सुद्धा शेतीशी निगडीत आहे. आणि म्हणूनच ते जेव्हा आणखीन एक म्हणतात, मळे झाकुनिया करीती पेरणी, मळे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे. असं जेव्हा तुकोबा म्हणतात तेव्हा ते सांगतायत की शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, घरात मळ पडलेला असेल तरी ते झाकून त्याला त्याच्या कर्तव्यावर जावं लागतं. त्याला कर्तव्यापासून सुटका नाही. शेतकऱ्यांच्या जगण्याची ही जी अवस्था आहे, त्याला त्याचं दुःख, कितीही वेदना झाल्या, दुःख झालं तर पेरायला जावं लागेल, मळ झाकावं लागेल, पण त्याला पेरायला जावं लागेल. हा जो विचार तुकोबा आपल्याला सांगतात, हे शेतकऱ्याचं कर्म सांगतात आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं आयुष्य आणि त्याची व्यथा सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला पिकांच्या वर्णनातून ते सांगतात. ज्ञानोबा तुकोबांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं, पेरणी ही जणू काही नामस्मरणाची सुरुवात आहे. पेरणी काय, ही नामस्मरणाची सुरुवात आहे. पाणी खत काय, तर भक्तीचा सततचा पुरवठा आहे त्याला. ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय, शेतकऱ्याची भक्ती म्हणजे सतत त्या पिकाला पाणी देत राहणं, खत देत राहणं आणि अशा प्रकारची भक्तीचा पुरवठा करणं, जेणेकरून ते पीक चांगलं येईल. प्रतीक्षा काय, जशी विठ्ठल भेटीची प्रतीक्षा आहे वारकऱ्याला, अगदी तशाच प्रकारची प्रतीक्षा आहे शेतकऱ्याला. आपलं धान कधी, पण ही प्रतीक्षा कधी ठरवणारा तो आहे, त्याच्यावर सोडलंय सगळं. वारकऱ्याचं सुद्धा तसंच आहे आणि शेतकऱ्याचं सुद्धा तसंच आहे. त्यामुळे अभंग वाचताना शेतकऱ्याच्या हातातला नांगर आणि हृदयातला विठ्ठल हे दोघे जेव्हा एकरूप होतात तेव्हा शेतकरी आणि वारकरी वेगळे राहत नाही. त्यामुळे या सगळ्यातून शेतकरी वारकरी हे दोन पैलू आहेत या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे. असं म्हटलं अविभाज्य पैलू आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच काया असो की माया असो, शेतकरी हा मातीचा ध्यास घेणारा कष्टकरी आणि वारकरी विठ्ठलाचा ध्यास घेणारा भक्त, या दोघांना जोडण्याचं काम या व्यासपीठाने केलेलं आहे. त्यामुळे मी आज आपल्या समोर जो विषय मांडणार आहे तो अतिशय गंभीर आहे. मी ही सगळी मांडणी याच्यासाठी केली, त्याचं कारण आहे, मला आज आपल्या सगळ्यांच्या समोर काही गोष्टी मांडायच्या ज्या अतिशय विदारक अशा प्रकारचं वास्तव, समाज वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे विदारक वास्तव काय आहे? मी ज्या व्यासपीठावरती उभा आहे ते व्यासपीठ अतिशय पवित्र आहे, पण त्या पवित्र व्यासपीठावरून काही गोष्टी मला तिखटपणे बोलायच्या, ज्या बोलणं अतिशय गरजेचं आहे. क्षणभर माझा राग येऊ द्या, हरकत नाही, पण हे बोलावं लागेल. तुमच्या माझ्या आजूबाजूला आज जे सुरू आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलावं लागेल, कारण संतांनी ते धाडस आम्हाला दिलंय.
संतांनी टीका सहन केली, किती गाथा उडवून टाकू तुमची, बोलायचं नाही. याच्यापेक्षा अजून कठोर काय असू शकतं? पण ते डगमगले का? नाही. संतांचा हाच विचार आहे, चुकीच्या गोष्टीबद्दल बोला आणि संतांच्या विचारांचे पाईक जर आम्ही असू तर आम्ही आज त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि या आधी सुद्धा बडे मुद्देच्या व्यासपीठावर मी या विषयाला हात घातलेला आहे. आज मी तो मुद्दाम या व्यासपीठावर, याच्यासारखी चांगली जागा मला वाटत नाही, हा औचित्य भंग वाटत नाही. मी एवढा गुणगौरव केला ना, माझा वारकरी संप्रदाय काय, आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्याचा पोरगा म्हणून अभिमान आहे वारकरी संप्रदायाचा. कारण या संप्रदायानं माणसं जगवण्याचं काम केलंय. ही माणसं भानावर राहिली नसती. गेल्या काही दिवसात ज्या प्रकारची संकट, ज्या प्रकारचं दुःख, ज्या प्रकारची वेदना या राज्यातला शेतकरी सहन करतोय, एवढी सहनशीलता त्याच्यामध्ये येण्याचं कारण त्याला जागेवर ठेवण्याचं आणि त्याला भानावर ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल, संतांच्या विचाराने केलं. या शहरामध्ये येऊन बघा काय भयानक परिस्थिती आहे. माणसं डिप्रेशन मध्ये. ज्याने संतांचा हात सोडला तो डिप्रेशन मध्ये गेला. ज्याने संतांचा विचार सोडला तो डिप्रेशन मध्ये गेला. आणि आपल्याकडे सुद्धा ज्या नव्या पिढीने संतांचा हात सोडलाय ते डिप्रेशन मध्ये. टोकाचा निर्णय त्यांच्याकडे आहे. पण ज्या वडील झाल्या माणसांनी संतांचा हात धरलाय, संत आपल्याला कुठे नेतात? समाधानाकडे नेतात. संकटावर कितीही संकट आले तर मात करायला शिकवतात. पण आज या संतांचा आम्ही काय केलं? जरा मुद्द्यावरच येतो. काय केलं आम्ही संतांचं? संतांना आम्ही जातीत कवटाळण्याचा प्रयत्न केला. तिखट आहे, मला माहिती आहे, पण हे सत्य आहे की आम्ही ज्या संतांनी जात पात धर्म भेदभाव हे सगळं सोडून आम्हाला विठ्ठलाच्या पायावर नेलं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, भेद मंगळाचं सांगितलं, सगळे संत मिळून रडत असतील, रडत. आम्ही माणसांनी काय केलं हे बघितलं असतं तर संतांना जातीत बांधण्याचा अतिशय दुर्दैवी प्रयत्न गेल्या काही दिवसामध्ये जो सुरू आहे, अतिशय वाईट आहे. संत कुठल्या जातीचे होऊ शकतात का? संतांना जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न नाहीये, त्यांची होणार नाही. आमची मर्यादा आणि आमची पात्रता त्याच्यातून कळते. आम्ही अण्णाभाऊ बघून, मी वर बोलतोय, आभाळ हे वैयक्तिक कुठलं नाहीये. आडनावं बघून जर आम्ही कीर्तनकार बोलवायला लागलो तर आम्हाला ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, विठ्ठलाचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकार नाही, वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. जर आम्ही संतांना जर जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत असू तर हे का होतं? मी विचार केला कधी हे का होत असेल असं, की संतांना सुद्धा आम्ही का सोडत नाही, एवढं का कवटाळून बसतो आम्ही? आणि आपल्याला कळत नाहीये की बाबा हा संत ही प्रवृत्ती अशी का होतीये? तर सामाजिक दृष्ट्या आपलं प्रतिनिधित्व असावं असं प्रत्येक समाजाला वाटत असतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. आपलं स्थान काय, आपला इतिहास काय, आपलं कोण आहे,
पुढच्या पिढीला काय सांगायचं? संतांना आदर्श स्थान असतं. मग तो माझ्या जातीचा संत आहे म्हणून मी त्याच्या बद्दल जास्त बोलणं, आम्ही संतांच्या जातीबद्दल बोलणे म्हणजे संतांच्या विचाराबद्दल बोलायला. त्यांनी जो विचार सांगितला तो विचार जातीचा नव्हता, तो मानवतेचा होता, सगळ्यांसाठी होता, प्राणी मात्रांचा होता, मुक्या जीवांचा विचार होता. मुक्या जीवावर जीव लावा ज्या संतांनी सांगितलं, त्यांनी जातीला कधी मान्यता दिली असती का? कधीतरी दिली असती का? नाही. मग आपण मात्र ते करता कामा नये. आपल्या सामाजिक ज्या जाणीवा असतील, आपल्या अस्तित्वाची जी परिस्थिती असेल किंवा आपली प्रतिनिधित्वाची, सामाजिक प्रतिनिधित्वाची जी प्रतीक म्हणून आपण संतांकडे पाहतोय ते अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरं, समाजावरती बऱ्याचदा काही समाज घटकांना जो अभिमान वाटतो, आपल्या जाती जन्माला आलेला जो संत असतो त्या संतांचा आपल्याला अभिमान वाटतो. पण जेव्हा आपण त्या संतांचा अभिमान बाळगत असतो तेव्हा दुसऱ्या समाजाच्या मनामधून त्या समाजाच्या, त्या संतांच्या बद्दलची भावना कमी होत असेल तर चुकलो की नाही आपण? संत सगळ्यांचे, लक्षात घ्या, संत सगळ्यांचे आहेत. ते कुणाचे एकट्याचे नाही, त्यांना बांधायचं काम आपण करायचं नाही. आणि त्यामुळे काय होतंय की आपली मानसिकता अधोरेखित होते की आपण हा जो मूळ भाव आहे, संत परंपरेचा जो मूळ भाव आहे तो विभाजन नाहीये, विभाजन नाही, एकत्रीकरण आहे, सगळ्यांना एकत्र बांधणं आहे. आणि दुर्दैवानं आज ज्या मातीत मी उभा आहे ती माती या महाराष्ट्रामध्ये विभाजनासाठी ओळखली जातीये. मी जेव्हा टीव्हीवरून ही गोष्ट बोलतो तेव्हा माझी मान शरमेने खाली जाते. आपली माणसं जाती जातीमध्ये इतकी विभागली जावी नाही चांगलं वाटत. कारण मी जेव्हा शेतकरी म्हणून या सगळ्यांनी तुमच्याशी बोलतोय तेव्हा आमचं दुःख काय आहे? शेतकऱ्याचं दुःख जात नाहीये, शेतकऱ्याचं दुःख हे त्याचं पाणी आहे, पाणी. प्रत्येक जातीच्या माणसाचं दुःख तेच आहे. उत्तर आम्ही जातीतून शोधण्याचा प्रयत्न करतो. या मराठवाड्याच्या, या बीड मधल्या मातीतून मी जेव्हा बोलतोय तेव्हा एक गोष्ट मला सांगायची आहे, आमची लढाई कुणासोबत आहे? त्या निष्ठुर निसर्गासोबत आहे, जो पावसाळ्यात धो धो एवढा पडतो की शेतातली माती सुद्धा वाहून येतो. हिवाळा आला की गारा एवढ्या पाडतो की चांगली आलेल्या रवीला सुद्धा काही राहत नाही. आमचं भांडण कुणाशी असलं पाहिजे, आमचा संघर्ष कुणाशी असला पाहिजे. कुठल्याही जातीचा शेतकरी घ्या, सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख एक आहे, त्यांची वेदना एक आहे, त्यांचं भांडण एका सोबत आहे, सगळे एका मायेचे बळी पीडित. पण हे सगळे एक झाले तर उभे राहतील आपल्या हक्कांसाठी. हे सगळे एक झाले तर उभे राहतील भावासाठी. हे सगळे एक झाले तर उभे राहतील पोटासाठी, धोरणांसाठी. पण ही सगळी माणसं एक झाली नाही पाहिजे. हे आपापसात एवढे झुंजली पाहिजेत, हे एवढी नशेत राहिली पाहिजे धर्माच्या आणि जातीच्या, की यांना पोटाची भूक कळलीच नाही पाहिजे. माझ्या पोटात आग काय ही मला कळलीच नाही पाहिजे. एवढा बेधुंद मी जातीच्या आणि धर्माच्या नशेमध्ये असलो पाहिजे. ही व्यवस्था कुणीतरी करतोय का हा सवाल आहे.
चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. ज्या व्यासपीठावर उभा आहे ना, हे एवढं पवित्र व्यासपीठ आहे, एवढं पवित्र व्यासपीठ आहे. इथं आलेल्या संत महंत परंपरे कीर्तनकार ह्या सगळ्यांनी सुद्धा समाजामध्ये जोडण्याचं काम केलं पाहिजे, जोडण्याचं काम केलं पाहिजे, तोडण्याचं नाही. पाप लागेल पाप. एवढ्या पवित्र व्यासपीठावरून जर उद्या कोणी तोडण्याचं काम करत असेल तर नाही बाबांनो. जर इथून कोणी जातीचा आणि धर्माचा विचार मांडत असेल या व्यासपीठावरून, तर हे विश्वाची माझे खरे म्हणणाऱ्या त्या माणसांना किती छोट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांचं नाव घेऊन तर करूच नका. मग तुम्हाला तुकोबाही कळले नाही, तर ज्ञानोबाही कळले नाहीत, आणि पसायदानही कळलं नाही, वारकरी संप्रदायही कळला नाही असं म्हणायची वेळ आली आहे. खरं तर आम्ही ज्या व्यासपीठावरून बोलतो त्या व्यासपीठावर तुम्ही नसता, ज्या व्यासपीठावर तुम्ही असता तिथं आम्ही नसतो. पण हा जो योग तुम्ही आणलेला आहे, सांगा ना, आज या राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे? एरंडाच्या गुराच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. दरवर्षी पेरायचं, कष्ट करायचे, काढायचं, घालायचं हातात, मोकळ्याला मोकळा. त्याच्या हातात काहीच नाहीये. 5 वर्ष नगरसेवक झालेला माणूस घराच्या समोर 2 कोटीची गाडी आणून उभी करतो. 5 वर्षात इंजिनियर झालेला माणूस फ्लॅट घेतो. डॉक्टर झालेला 5 वर्षामध्ये हॉस्पिटल बांधतो. कष्टातून त्यांनी बांधलं, बांधायलाच हवं. त्यांनी प्रगती करायला हवी. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, मला बोलायचं तुमच्याबद्दल. 50 वर्ष मातीमध्ये कष्ट करून घाम गावून ही माणसं टू व्हीलर घेऊ शकत नसतील तर काहीतरी चुकतंय की नाहीये. 50 वर्ष कष्ट करून जर माणसं तिथंच असतील, काहीतरी चुकतंय की नाहीये. कशाला यांना राजा म्हणायचं, कशाला यांना मोठे उपाध्याय देऊन हे करायचं, जर हे जगू शकत नसतील, एवढी व्यवस्था जर तुमच्याकडे नसेल तर. या जगात शेतकऱ्याकडे कोणाला गृहीत धरलेलं नाहीये. आज त्याच्या कष्टाला भाव नाही, त्याच्या शेतीला पाणी नाही. वरून विचारलं जातोय मरतोय का, त्याने जगावं का, याची व्यवस्था काय, याचं उत्तर दिलं तर मला वाटतंय की हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तो मरतोय का. व्यवस्था अशी निर्माण केली आहे की त्याने जगलं नाही पाहिजे, फक्त आणि फक्त दिवस काढले पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था जर इथं असेल तर इथला शेतकरी जगणार कसा, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून जेव्हा आपण सगळेजण वेगवेगळे हे सप्ते करतोय, मला एक कौतुक वाटलं. 1.25 लाखामध्ये सप्ताह होतोय. 1.25 लाख. धर्म बुडवता तुम्ही. एक कोटीच्या विजाग्या चालल्यात. 1.25 लाखात करताय. अब्रुनुसारीचा दावा दाखल करतील तुमच्यावर. 1 वर्ष काम करून 1 लाखाची उचल घ्यायची आणि 50,000 रुपये सप्त्याला द्यायचे. कुठला धर्म आहे? एवढे वेळे जरा तुम्ही शाळेला देता का हो तुम्ही? देण्यामध्ये हे नाही, पण त्याच्या पुढे काय होतंय? संतांनी काय सांगितलं? पांडुरंग कुठं आहे? माझ्या कष्टात आहे, माझ्या पिकात आहे, माझ्या पाण्यात आहे. तुम्ही जे शेतात काम करताय त्याच्यासारखी भक्ती या जगात कुठली नाहीये. येईल की नाही पीक माहित नाही,
पदरात किती पडेल माहित नाही, त्याला भाव मिळेल की नाही माहित नाही, त्याला उद्या गिराईक मिळेल की नाही माहित नाही, काहीही माहित नसताना तेवढ्याच तडफेनं, तेवढ्याच जिद्दीनं, तेवढ्याच मेहनतीनं कष्ट करणं, याच्यासारखी भक्ती या जगात कुठली असू शकते सांगा मला? काय आशा आहे तुम्हाला? कसली आशा आहे माय माऊली? कसलीच आशा नसताना उभा आयुष्य तुम्ही या शेती मातीमध्ये घातलं. ही सगळ्यात मोठी भक्ती तुम्ही आयुष्यभर केली आहे ह्या शेतीची आणि मातीची. तुमचा पांडुरंग कुठं आहे? संतांनी ते सांगितलं, माझ्या कर्मात पांडुरंग आहे, कर्तव्यात माझ्या पांडुरंग आहे. आणि तुम्ही सगळे वारकरी आहात. तशा अर्थानं सगळे शेतकरी हे एका अर्थानं वारकरी आहेत. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालं पाहिजे. आज एक गोष्ट मला आणखीन सांगायची आपल्या सगळ्यांना. शेतीमधून निघालेला जो माल आहे, दूध आहे, 38 लिटर. काय भाव काय तुमच्या शेतकऱ्याचा? 38 रुपये लिटर, 40 रुपये लिटर समजा, मागे पुढे होत राहत. शेतकऱ्याचं ते दूध घेऊन गेल्यानंतर त्याच्यात अर्धा किलो साखर टाकली, 4 काजू टाकले आणि त्याची काजू कतली बनवली. तिचा भाव 1300 रुपये किलो होतो. बरोबर आहे ना? काजू कतली बर, काजू कतली मिठाई आहे ती. मिठाई श्रीमंतांची मिठाई आहे ती. शहरात खाते आपल्या दुधावर. तीन लिटर दूध घोटलं, त्याच्यात अर्धा किलो साखर टाकली आणि 4 काजू टाकले, तर 200 रुपयाचे 1300 रुपये करतात. 200चे 1300 कशाचे? प्रोसेसचे. प्रोसेसिंग केली जाते. प्रोसेसिंग मधला नफा किती आहे? 1000 रुपये तरी झाला. मला सांगा, तुम्ही इथल्या शेतकऱ्याला मूर्खात काढता? अरे जनावरांचं दिवसभर शेण काढायचं, त्याला वैरण पाणी करायचं, काय जीव जातो दूध काढताना 15-15 लिटर. त्याची सकाळ कधी होते? जेव्हा शहरातले लोक झोपतात तेव्हा. अख्खी रात्र ते दुधामध्ये परेशान असं. एवढं सगळं करणं ही प्रोसेस नाहीये. ही प्रोसेस नाहीये. अर्धा किलो साखर टाकणं ते घोटणं प्रोसेस आहे. नफा त्याच्यात आहे, नफा शेतकऱ्याला नाही. शेतकरी बांधवांनो, काय सुरू आहे नीट लक्षात घ्या. शेतकऱ्याचं गहू घेतला जातो, तो दळून त्याचं पीठ करून कॅरीबॅग मध्ये ठेवला जातो. त्याला एक ब्रँडचं नाव चिपकवलं जातं आणि ते दामदुपटीनं मॉलमध्ये विकलं जातं. प्रोसेस आहे, प्रोसेस. मशीन मध्ये घालून दळणे आणि कॅरीबॅग मध्ये टाकून त्याच्यावर शिक्का लावणे कंपनीचा प्रोसेस आहे. त्याच्यात अर्धा नफा आहे. पण नांगरटी पासून ते काढणीपर्यंत 8 महिने जो मेला, त्याचा गहू तुम्ही फुकट वाटता? त्याचा गहू फुकट वाटणार? त्या प्रोसेसला किंमत नाही, त्या कष्टाची किंमत नाही. मग किंमत आहे कशाला? किंमत आज शेतकऱ्याला नाही. हे जे गडगडलेले भाव आहेत ना, मालाचे गडगडले नाही, मालाचे गडगडले नाही, शेतकऱ्याचा भाव घसरला.
इथल्या समाज व्यवस्थेत अर्थकारणात प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचा भाव घसरलाय. शेतकरी काही करू शकत नाही. शेतकरी फक्त आणि फक्त कष्ट करण्यासाठी जन्माला आलेला आहे. तो मोठा होऊ नये, तो मोठा होणार नाही याची सगळी तजबज केली जाते. आणि आज या देशातलं नाही, सगळीकडेच ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. पण बाबा, माझं सगळ्यांना सांगणं आहे, आपण थोडंच आता भूमिका शेतकऱ्यांनी सुद्धा थोडीशी बदलली पाहिजे. जर त्यांना प्रोसेसिंग मध्ये असेल तर आपण प्रोसेसिंग मध्ये उतरूया. तर प्रोसेसिंग मध्ये पैसा असेल, कष्टात पैसा नाहीये पण प्रोसेसिंग मध्ये आहे, तर शेतकऱ्याच्या तरुण पोरांना मला सांगायचंय, प्रोसेसिंग मध्ये आहे. आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून समजा इथंच आपण जर पनीर बनवू शकलो, आपल्या दुधाचं आपण पनीर बनवून जर विकू शकलो, कारण आज आम्ही जे दूध घेतोय शहरातले 100 रुपये लिटरनं दूध घ्यायला, चांगलं दूध घ्यायला सुद्धा तयार आहे ग्राहक तिथला. 100 रुपये लिटर हसत हसत घ्यायला तयार आहे, त्याला मिळत नाही. आणि शेतकऱ्याचं कोणी घेत नाही. हे जे मधली साखळी आहे ना, ही मधली साखळी ग्राहकांसाठी सुद्धा आणि शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा अतिशय म्हणजे त्यांच्या पूर्ण अर्थ करणारा जबाबदार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आता प्रोसेसिंग युनिट मध्ये उतरलं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे, कुठलाही एक व्यवसायातून आता जगू शकणार नाही आपण. शेतीच्या सोबत आपल्याला जोडधंदा खरं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण मराठवाड्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागेल. शेतीच्या बाजूला रस्ता असेल समजा, तर त्या रस्त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. तो रस्ता आपल्या बापाचा आहे हे आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्या बापाच्या जमीन जायदादी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत, त्याचा वापर आपल्यासाठी आपण करून घेतला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि दुसरं, आपण शेतकऱ्यांनी कष्ट तर केले, पण थोडं आपल्या हक्कासाठी भांडलं पण पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मतदान केलं पाहिजे. 5 वर्ष शेतकरी शेतकरीच असतो. फक्त मतदानाच्या आदल्या दिवशी मात्र तो शेतकरी नसतो. तो मराठा असतो, तो वंजारी असतो, तो धनगर असतो, तो हिंदू असतो, तो मुसलमान असतो. आदल्या दिवशी पुन्हा 5 वर्ष सगळे शेतकरी, काय अडचण नाही. नंतर काय अडचण नाही. फक्त मतदानाच्या आदल्या दिवशी मात्र आपल्या डोक्यात ते घातलं जायचं. आपली लढाई कशा सोबत आहे हे ज्या दिवशी शेतकऱ्यांना कळेल ना, त्या दिवशी कुणाचीही तुमचा बाजारभाव आणि तुमची किंमत कमी करण्याची हिंमत होणार नाही. कुणाचीच नाही. आपलं मूल्य शेतकऱ्याला कळलं पाहिजे. आपल्या मताचं मूल्य शेतकऱ्याला कळलं पाहिजे. आणि ते ज्या दिवशी होईल, त्यांना माहित आहे, मी अनेक राजकीय नेत्यांशी बोललोय, ते नेहमी सांगत असतात की शेतकरी म्हणून असं काही वोट बँक नाहीये, ते काही करू शकत नाही. हे त्यांना माहिती आहे. किती आहे तुमच्याकडे? 1.5 का 2? भाव काय? 500. मतदानाचं म्हणतो मी. ह्या तर 1,500 खुश आहे. भाव नकोच आता. 1.5 मिळाले बस झाले. मतदार ज्या दिवशी आपलं मत विकायला लागेल ना, त्याला अधिकारच नाही हो. माझ्या मालाला भाव द्या म्हणण्याचा अधिकार नाही, माझ्या गावाला रस्ता द्या म्हणायचा अधिकार नाही,
माझ्या गावाचा विकास करा म्हणायचा अधिकार नाही, आमच्या पोरांच्या हाताला काम द्या म्हणायचा अधिकार उरत नाही. कारण त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही यांना विकत घेतलेला आहे. तुम्ही विकले गेलेला माल आहात हे त्यांच्या दृष्टिकोनातून. कशाचा तुमचा भाव, कशाचं काय येते का लक्षात तुमच्या? एका घरामध्ये 5-5 जिल्हा परिषदेला माणसं घरातले थांबवू शकतो. कॉन्फिडन्स कधी येतो सांगा? 5 जिल्हा परिषद, पुतण्या, मुलगी, मुलगा, बायको, भावजई आणि अजून कोण बारक पोरग वयात आलं नाही म्हणून ते मागे राहिले. एवढे मी जिल्हा परिषदेला थांबवू शकतो. हा कॉन्फिडन्स कधी येतो सांगा? पैसा असल्यावर. आणि दुसरं, बाबा हे कुठं जाणार आहे? गृहीत धरले, गृहीत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या, माझा अजून पण आहे, झेडपीला गेलतो मतदानाला, हे बघा हे, ह्याची किंमत एवढीच आहे. करंगळीवर गोवर्धन पर्वत जेवढा उचलला तेवढी ताकद होती ना त्या करंगळीत, तेवढी ताकद आहे मित्र याच्यामध्ये. फक्त आम्हाला जाणीव नाही. ज्या दिवशी आपल्याला त्या सगळ्याची जाणीव होईल, घाबरतील तुम्हाला, खरंच घाबरतील. आणि तुम्ही शक्तीनं उभे राहिले तर आमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा ताकद येईल. कारण प्रश्न पडतो, कुणासाठी बोलायचं, कुणासाठी भांडायचं, कशासाठी भांडायचं? जर शेतकरी शेतकऱ्यासाठी उभा राहिला नाही तर चुकीचं बोलतोय बाबा. आणि शेतकऱ्याच्या पोरानं मला सांगायचंय, ह्यांना तर नशेत इतकं बेजार करून टाकलंय, हे इथं बसून टाकलं. अमेरिकेचं हे बरोबर नाही म्हणतंय. इस्रायलवर हल्ला झाला त्याच्यावर त्याचं मत असतंय, खाली कमेंट करू करू बेजार आहे पट्ट्या. पण आपला बाप मरतोय त्याच्याबद्दल कधी एक कमेंट करावीशी वाटत नसेल. आपल्या बापानं ज्या बापाच्या पैशातून जे मोबाईल मध्ये रिचार्ज झालं त्याच्यासाठी एक पोस्ट करावी, त्याला वाटत नसेल, काय उपयोग? पण गेल्या काही दिवसामध्ये शेतकऱ्याच्या पोरांनी थोडीशी जागृती आली त्यांच्यामध्ये, थोडस त्यांनी बोलायला सुरुवात केली तर तो दबाव येऊ शकतो. धोरण करते सगळ्यात जास्त कशाला घाबरतात? मताला घाबरतात, मताला. लक्षात घ्या, विकू नका, स्वतःचा बाजार मांडू नका. आज विकला तर तुमचा माल विकताना तुम्हाला भाव नाही, लक्षात घ्या. मी एवढं करणारे का बोलतोय? आपल्या आश्रयाला किंमत नाहीये, राजात मेहनत तरी किंमत नाहीये. आकडे तुम्ही आकडे, 5 गेले, 10 गेले, 50 गेले, 500 गेले, 1000 गेले. कुणाच्या डोळ्यात टिपूस जर येणार नसेल, 1000 आकडे असतील फक्त त्यांच्यासाठी, 1000 शेतकरी आत्महत्या केल्या, 1000 आकडे फक्त. आणि त्या आकड्यांनी कुणाच्या डोळ्यात जर टिपूस येत नसेल, आमच्या हा जन्माचा पराभव आहे, पराभव आहे. आणि त्या पराभवाला आम्ही जबाबदार आहोत का याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. माया माऊलींनो,
ह्या तर बिचाऱ्यांचं एवढं, ह्यांना तर कोणी पाठीवर थाप सुद्धा देत नाही, कारभार नाही, फक्त पिढ्यान पिढ्या कष्ट. त्या कष्टाची कुठं नोंद सुद्धा नाही. ही एक एक झाशीची राणी आहे, इतिहास नाही. कौतुकाचे दोन शब्द नाही. बरोबर आहे ना. म्हणजे झालं ते झालं. पोळींना शिकवा, पोळींना शिकवा, काहीही करा. भगवान बाबांचं मला ते वाक्य खूप आवडतं, शेती विका पण शिकवा. कारण शिक्षणाचं महत्व काय आहे हे आपल्या संतांना कळलं. आणि आज मुलांना असो की मुलींना असो शिकवा. त्यांनी पुढे काय करायचं ते करू देत, पण त्यांना शिकवा. तुमचं उभं आयुष्य कष्टात गेलं. आपल्या पुढच्या पिढ्या तरी सुखा समाधानात राहिल्या पाहिजेत, सजग झाल्या पाहिजेत. ते व्यवसाय करतील, काय नोकरी करतील, जे करायचं ते करतील, पण किमान त्यांना चांगलं शिक्षण देणं आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. आणि आता शेतकऱ्यांनी पुढच्या काळामध्ये याचकाच्या भूमिकेत नका यावं. मला माहितीये निसर्ग तर असा वैरी झालाय, काय त्याच्या दावणी कापल्यात काय माहिती. एक असा ऋतू नाहीये, एक ऋतू नाहीये असा ज्या ऋतूमध्ये या शेतकऱ्याच्या पाठीवरती फटका नाहीये. मी परवाच कार्यक्रमात असे म्हणालो, या राज्यातला शेतकरी तर पोतराजासारखा झाला, पोतराजासारखा. ज्याला दिवसभर उन्हाचे चटके आणि पाठीवर स्वतःच मारलेल्या चापकाचे फटके खाल्ल्याशिवाय रात्री जेवायला मिळत नाही, तशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. एकही असा ऋतू नाहीये ज्या ऋतूमध्ये पाठीवरती फटके खाल्ल्याशिवाय त्याच्या हातात काही पदरात काही पडलेला. पोतराजासारखी अवस्था झाली शेतकऱ्याची. तरी हा माणूस तर धरून आहे. सलाम आहे तुम्हाला, सलाम. तुमच्या जिद्दीला सलाम आहे. पण एक करा, जागरूक व्हा, जागरूक व्हा. जागरूक झाला नाही तर तुम्ही पीडितच राहाल, पिढ्यान पिढ्या पीडित राहाल. आपले हक्क काय, आपण काय करू शकतो, आपली ताकद काय, आपण ती बदलू शकतो का, याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे एकी करा. आज समाजातलं जे दुभंगलेपण आहे, ते दुभंगलेपण समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे. माणूस माणसाच्या सोबत बसल्यानंतर जर अण्णाला बघून त्याच्याबद्दलचं मत ठरवत असेल, गावाला संपलं, वाईट वाटतंय. घराला घर, दाराला दार, भिंतीला भिंत. माझी आई माझ्या घराची चावी कुठल्या तरी माझ्या शेजारच्या कुटुंबाकडे देऊन जायची, घराची चावी द्यायची आणि लेकरं तिच्याकडे सोपवायची. हा विश्वास होता गावगाड्यातला. कोणी आमच्या माणसांमध्ये एवढ्या भेदाच्या भिंती उभ्या केल्या? आम्ही बळी ठरतो का त्या सगळ्यांचे? आपला समाज असा नव्हता. आपल्या समाजाने कधी इतका भेद केलेला नव्हता. अहो, एखाद्याच घरातला जर माणूस गेला, खांदेकरी असतील त्याच्या घरातले, पण बाकी सगळं गाव करायचं. एखाद्याच्या घरात दुःख झालं तर दुसऱ्याच्या घरातून अश्रूची धार यायची ना. गावगाडा म्हणजे काय होता? सगळ्यांना सोबत घेऊन चालणं होतं. एक शेतकरी असा उभा असायचा आणि 12 बलुतेदारी त्याच्या बाजूने उभी होती. तो शेतकरी त्या सगळ्यांना जगवायचा. गाव बोलत त्याच्यावरती. आज आम्ही गल्ल्या केला. माणूस माणसात ठेवला नाही. एवढं दुभंगलेपण कशासाठी? काय घेऊन जाणार होतो आम्ही? कोण घेऊन गेलाय? सिकंदरापासून ते आतापर्यंत झालेले कोण घेऊन गेलाय?
कोण नेलंय सांगा मला. मी अतिशय जबाबदारीने एक गोष्ट सांगतो, फक्त एका गोष्टीचा विचार करावा. मी थांबतो. सगळ्यांनी आज रात्री घरी जाताना एक विचार करा, शांतपणे विचार करा. तुम्ही कोण आहात, कुठल्या जातीच्या, कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे सोडून द्या. फक्त क्षणभर आज रात्री झोपताना हा विचार करा. आणि तो विचार केल्यानंतर म्हणा, खरंच ते पोरगा असतं, ते बरोबर बोलून गेला. आजपर्यंत आपण विचार करत होतो, असा आपण विचार करायला हवा होता. फक्त एका गोष्टीचा विचार करा, काय नशिबवान माणसं होतो आपण, काय भाग्यवान माणसं होतो आपण. या ईश्वरानं आम्हाला मनुष्याचा जन्म दिला, मनुष्याचा. त्याच्याकडे ऑप्शन होते. त्याने गाढव बनवलं असतो, मुंग्या बनवलं असतं, पक्षी बनवलं असतं, बैल बनवलं असतं, काय काय बनवलं नसतं. त्याच्याकडे एवढे ऑप्शन होते. पण देवाला वाटलं नाही. मुंग्या आपण त्यांना बनवू, गाढव त्यांना बनवू, बैल त्यांना बनवू, सगळ्यांना वाटून दिलं. चला आपण नशिबान निघालो. देव म्हणाला, ही माणसं चांगली आहेत, ह्यांना मानव जन्म द्या, ह्यांना चांगली बुद्धी द्या, संवेदनशीलपणा द्या, माणसामध्ये विचार करण्याची शक्ती द्या, 2 बाहू द्या, जग कवेत घेण्याची शक्ती द्यायच्या हातामध्ये, 2 पाय द्या, असे जग पदाकरण करू शकतील अशी 2 पाय द्या ह्या माणसांना. ह्यांना अशी बुद्धी द्या, जग कवेत घेण्याची त्यांची बुद्धी द्या. माणूस जन्म दिला, माणूस जन्म. फक्त क्षणभर विचार करा, गाळव नसतं आपल्याला तर नाही आपल्याला. अनंत उपकार आहे देवाचे आपल्यावरती की त्याने आपल्याला माणूस म्हणून जन्माला दिलं. आणि माणूस म्हणून जन्माला दिलेल्यानंतर आम्ही माणूस बनू शकत नसेल, एक साधा माणूस बनू शकत नसो आम्ही. देव म्हणेल चुकलो मी, देव म्हणेल चुकलो मी. जर तुम्ही जाती जातीत आणि धर्मात भिंती उभ्या करून जर जगत असाल तर देव म्हणेल चुकलो. कारण ह्या जाती हे सगळं निर्माण केलं माणसानं, देवानं नाही. दोष त्याचा नाहीये. अरे एवढे संत झाले 12व्या शतकापासून, हे सगळे संत खपले हो. आपण सगळे एक आहोत हे सांगता सांगता गाव असे सत्य होत आहेत, गाव कीर्तनकार घेत आहेत, गाव दरवर्षी मानवतेचा हा विचार अखंडपणे सुरू आहे, अखंड सत्य सुरू आहे. एक दगड जर मंदिरामध्ये एकदा गेला तर सला त्याचा देव होतो. एक दगड एकदा देवळात गेला तर त्याचा देव होतो. माणसं उभं आयुष्य देवळात चालेल, माणूस बनवू शकत नसेल तर आमचा पराभव आहे की नाही. आम्ही माणूस नाही बनू शकत. कसली जात काय दिलं जातीनं. आणि तिचा एवढा अभिमान, एवढा पराकोटीचा अभिमान. ठीक आहे, तुम्ही एका समाजामध्ये वावरताय, तुमचे भाऊबंद आहेत, रक्ताची नाती आहेत, त्याच्यातून निर्माण झालेलं हे सगळं आहे. त्याच्याबद्दलची आपुलकी असायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण द्वेष कुठून आला, द्वेष कुठून आला, कशाचा आला, कुणी पेरला, कुणाचे बळी ठरतो आम्ही. सगळ्यात अंतिम सत्य काय आहे, सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या माणसांचं अंतिम सत्य एक आहे, हे पोट आहे. त्या पोटातली भुकेची आग आहे, भूक आहे, भूक. 7 समुद्र पार जा, कुठे जायचंय तिथं जा. सगळ्या माणसांची एकच भूक आहे, माणूस भुकेला आहे. आणि त्या भुकेल्या माणसाच्या साठी आम्ही त्या पोटाला जर जाती लावणार असू तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही ते सोडलं पाहिजे.
तरुण पोरांनो, मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे. अहो, मला हे म्हणतात रोज, तुम्ही ह्याच्यावर बोला, तुम्ही त्याच्यावर बोला, आता ह्याच्यावर बोला, त्याच्यावर का बोलत नाही? अरे बाबांनो, तुमच्या पोटा पाण्याचे व्यवसायाचं काही खरं नाहीये. तुम्हाला कशाला हवेत हे सगळे धंदे? निवडणुकीच्या काळातच कशा काय जाती आठवतात? आणि जर आम्ही अशाच प्रकारे ह्या भेदाच्या भिंती उभ्या करू करू जर असंच दुभंगलेपणानं समाजामध्ये वावरत राहू, तर बाबांनो, आपल्या शेतकऱ्याचं काही होणार नाही. काही कोणी काही करू शकणार आहे. त्यांना कळून चुकलेलं आहे. ह्यांना जाती जातीमध्ये भांडण होऊन द्या, ह्यांना मारामारी करत बसू द्या, हे कधीच विचारणार नाहीत आमच्या पोटाचं काय. आम्ही भांडलं पाहिजे. हो, आम्ही भांडलं पाहिजे, जातीसाठी नाही, लेकरांच्या शिक्षणासाठी. चांगलं शिक्षण द्या आमच्या लेकरांना. भांडलं पाहिजे. जातीसाठी जेवढ्या तडफेन आम्ही मोर्चा काढतो ना, तेवढ्या तडफेन आम्ही, माझ्या गावातली शाळा चांगली झाली पाहिजे, माझ्या लेकराला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्या गावाला चांगला रस्ता मिळाला पाहिजे. आम्ही भांडलं पाहिजे. सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक जात ऐकली, शेतकरी, कष्टकरी. सगळ्यांनी मिळून विचार करा. जो एवढ्या सगळ्याचा कुणब्या, सगळ्या एवढ्या 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांनी ठरवलं एक मोर्चा काढायचा आहे. अरे जगात कुठं मैदान आहे का? जगात कुठं मैदान आहे का? आणि त्या मैदानावर तुम्हाला जायची गरज आहे का? ते येतील ना? देतील की नाही? पण शेतकरी बांधवांनो, मला माहिती आहे माझी तळमळ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल. मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल. आम्ही आमच्या सगळ्या बोरसटलेल्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. सोडा हे सगळं, हे षडयंत्र आहे. त्या माणसानं अशाच प्रकारे सगळ्यामध्ये गुंतवून ठेवा. त्यांना जाणीवच होऊ देऊ नका की त्यांचा मूलभूत प्रश्न काय आहे. त्याला आम्ही बळी पडायचं नाही. नका बळी पडू. आणि इथं आलेले सगळे तुमच्यासारखे ही सगळी वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जाणाऱ्या महाराज मंडळींना मला कधीतरी बोलायचं, मी बोलत असतो. महाराजांनी हा विचार सगळ्यांपर्यंत सांगायला हवा. आता इथून पुढे केवळ रामकृष्ण हरी नाही, रामकृष्ण हरीच्या पुढे डॉक्टर, इंजिनियर, आमच्या पोरांनी त्याचं पण भजन केलं पाहिजे आता. कारण आम्ही सगळ्यांनी कर्माकडे वळणं गरजेचं आहे. जो संतांनी सांगितलेला विचार आहे ना, त्याच्या पलीकडे आम्हाला जावं लागेल. संतांनी सांगितलं दिवसभर कर्म करा, रात्री तुम्ही आनंदासाठी भजन करा, समाधानासाठी भजन करा. आमची पोरं भर तारुण्यामध्ये 15 दिवस पायाला चप्पल नाही, कावड घेऊन निघाले. कधी निघा? स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर निघा. बापानं पाणी घ्या म्हटलं तर पाणी द्यायची नाही. घरात एक ग्लास पाणी द्यायची तयारी नाही. आईनं सांगितलं घागरभर पाणी आणून दे, ते पाणी द्यायचं नाही. आणि 15 दिवस बिना चपलेचं कावडीत निघायचं. महादेव म्हणे तुला कुठला वर देऊ? अवघड आहे, अवघड आहे की नाहीये? अरे सगळ्यात मोठी सेवा तर आई वडिलांची सेवा आहे. आई वडिलांच्या सेवेपेक्षा मोठी सेवा नाही. संत सांगितले ना, संतांनी सांगितलं.
आणि नाहीच आहे. बाप झाल्यावर कळतं बाप काय असतो. मी आता नुकताच झालेला बाप आहे. मी प्रामाणिकपणे देवाची शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी बाप झालोय त्या दिवशीपासून मला माझ्या मायबापाबद्दलचं प्रेम अधिक वाढलंय. कारण मला कळतंय काय सोचलं असेल या माणसाने. बाप होणं अवघड आहे. आणि हे जे तरुण पोर आहेत ना, तुम्ही रांगेत आहात. ज्या दिवशी तुम्ही व्हाल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल मायबाप होणं एवढं अवघड हे जगात नाही. आजच्या काळात तर फारच अवघड झालं. एवढं ज्यांनी आपल्यासाठी सोचलेलं आहे त्यांना कधी अंतर देऊ नका, कधीच अंतर देऊ नका. त्यांच्यासाठी जगा. त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यात काही नाही केलं, कितीही कष्ट केले तर त्यांचं ऋण कधी फेडू शकणार नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांना आपण सगळ्यांनी निश्चितपणे जपा. ती संत सेवा आहे. आपल्या आई वडिलांसारखा संतही कुणी नाही, परमात्माही कोणी नाही, कोणीच नाही. संतांनीच ते सांगितलंय. मी काय वेगळं सांगायची गरज नाहीये. रोज उठून आई वडिलांच्या पाया पडलं तर कुठल्या मंदिरात जायची गरज नाही. जिवंत देव आहेत घरात, बरोबर आहे ना. कारण आईच्या पाया पडल्यावर आशीर्वाद लगेच आहे ना, वडिलांचा आशीर्वाद लगेच आहे ना. पण आमच्या पोरांना आजकालच्या पाया पडायला असं करत. मी खूप ठिकाणी म्हटलं आई वडिलांच्या पाया पडतात त्या, ते पडत लाजत लाजत असं. तर असं कसं पडायचं आई वडिलांच्या पाया. आणि नेता आला खूप नेता की बरं त्याच्या कुठं हात काय ते बघत पण नाही याच्याकडे. आणि त्याचा आशीर्वाद घेऊन काय, आणि ती देते का आशीर्वाद. त्याचा आशीर्वाद त्याच्या लेकाला, पोराला, पोरीला. हे आपले बापाला शिवाय दिला तर हे कुणाला काही बोलले ना, नेत्याला काही बोललं की चांगल्याचे आग होते. साहेबाबद्दल बोलायचं नाही, साहेबाबद्दल बोलायचं नाही, बापाच्या अंगावर जाते. ह्याची पिढी आहे. बापासारखा देव नाही, बापासारखा नेता नाही, बापासारखा जगात त्याची सर कुणाला येत नाही. त्याच्या सोबत राहा, तुमच्या आयुष्यात कधी मार्ग चुकणार नाही. ह्या नेत्या मित्रांच्या मागे इथलं जाम फॅड आहे. आणि ते बॅनर बिनर ते बरेच विषय आहेत, ते नंतर कधीतरी. पण खरं सांगतो, मी आज पाटोद्याला कार्यक्रम होता. पाटोद्याचा कार्यक्रम करून मी अहमदपूर तालुक्यात म्हणजे चाकूर तालुक्यात हाडोळी म्हणून गाव आहे गेलो. 5-10-15 मिनिट आम्ही थांबलो, बसलो. ते जे समाधान आहे ना आपल्या आई वडिलांना भेटणं, बोलणं. माझे आजोबा आहेत, आता वय खूप झाले त्यांचं, त्याच्यासारखं समाधान नाही हो कशात. आणि आपण हे नाही जपलं ना तर संतांचे संस्कार आहेत हे सगळे जे आहेत नाही संतांचे संस्कार आहेत. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये मला अनेक जण म्हणतात की बाकीच्यांपेक्षा तुम्ही वेगळे कसे आहात, असं अनेक जण म्हणतात. मी त्यांना सांगतो मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. कारण जन्मतात आपल्याला ते मिळत जातं. वारकरी संप्रदायापासून हे सगळं आपल्याला कुटुंबातून मिळत जातं हे सगळं. आणि त्या सगळ्याची पुण्य याच आहे. आणि एक पुण्य तुम्ही सगळेजण करताय ती म्हणजे शेतकऱ्याला वारकऱ्याशी जोडण्याचा. आणि हा जो धर्म आहे आपला मानवतेचा जो धर्म आहे त्या मानवतेच्या धर्माशी जोडण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय.
संतांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करताय. 18 पगड जातीची माणसं एका व्यासपीठावरती आणण्याचं काम करताय, एका मांडवावर भेटण्याचं काम करताय. आणि आज समाजामध्ये दुभंगलेपण जे आहे त्या सगळ्याला सांगण्याचं काम, ह्या सगळ्यांना एका हरात गुंफण्याचं काम कुठला राजकीय नेता, कुठला राजकीय पक्ष करू शकणार नाही. ते आज वारकरी संप्रदायच करू शकतो. वारकरी संप्रदायाकडेच ती ताकद आहे. सगळ्या 18 पगड जातींना एकत्र आणण्याची, त्यांच्यातल्या त्या जे दुभंगलेपण असेल ते दूर करण्याची आणि माणसाला माणूस करण्याची. त्यामुळे माणसाला माणूस करण्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमधला हा महोत्सव मला वाटतं एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उराडे सर, तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना, सुंदर सर, तुमच्या प्रयत्नांना लाख लाख शुभेच्छा. हा विचार तेव्हा ठेवणं आपलं काम आहे. बघा, वाईट विचार खूप वेगानं, अफवा बघा किती वेगानं पसरतात, पण खरं सांगण्यासाठी डोकं आपटून घ्यावं लागतं. आज असंच आहे. संतांना त्यांचा विचार सांगण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये 800 वर्ष कितीतरी पिढ्या, कितीतरी संतांना खपावं लागलं. पण दारोपे म्हणून सांगण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागलेले नाही. बसल्या बसल्या ते म्हणतंय काही होत नाही, चल तू. त्यांचा इन्फ्लुएन्स, वाईट गोष्टींचा इन्फ्लुएन्स लवकर होतो, चांगल्या गोष्टींचा कमी होतो. त्यामुळे आज हा विचार जिवंत ठेवण्यासाठी हे यज्ञ कामाचे आहे. हे यज्ञ कामाचे आहे. हे यज्ञ असे चालू ठेवा आणि या महाराष्ट्राला बांधण्याचं, सांगण्याचं काम जे तुमचं सुरू आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप बरंच बोललो, लांबलं भाषण बहुतेक मलाही कधी कळलं नाही, पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो. रामकृष्ण हरी.